हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 22 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेची बोलती बंद झाली आहे आणि तिची बोलती बंद करणारा दुसरा तिसरा कुणी नाहीये तर आहे हर्षवर्धन जहागीरदार. आपल्या सर्वांना माहिती आहे, मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं ऊर्जा आणि पूर्वा या दोघींनी पद्माला कंप्लेंट करण्यासाठी मनवलं. त्या तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. पोलिसांनी या विक्रांतच्या 4 मित्रांना पकडलं सुद्धा, पण त्याच वेळेस तेथे हर्षवर्धन पोहोचला आणि हर्षवर्धनला पाहून पद्मा एवढी घाबरली की हे तर माझे साहेब आहे, मी यांच्या इथेच मोलकरीण म्हणून काम करते, की पद्मा ऊर्जा आणि पूर्वाला काहीही न सांगता पोलीस स्टेशनमधून पळून गेली. आणि मग हर्षवर्धनने ऊर्जाला आपला झंझावात दाखवला. हर्षवर्धनने अशी काहीतरी युक्तिवाद केला, असे कायद्याचे गोष्टी सांगितल्या की पोलिसांनी या विक्रांतच्या मित्रांना सोडून दिलं आणि हर्षवर्धनने ऊर्जाची सुद्धा बोलती बंद केली की तू ज्युनियर आहे, ज्युनियर सारखं राहायचं, माझ्यासमोर लढण्याचा विचार सुद्धा करू नको. आणि पोलिसांनी सुद्धा हर्षवर्धनची साथ दिली. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसलाय. मग आता ऊर्जा ही पद्माला पुन्हा एकदा FIR करण्यासाठी, केस करण्यासाठी म्हणू शकेल का? ती खरंच हर्षवर्धन समोर उभी राहू शकेल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इन्स्पेक्टर गोलगुंडे हा पद्मा आणि ऊर्जाला सांगतो की विक्रांत पळालाय, तो पळून गेलाय. याचा अर्थ विक्रांतने हा गुन्हा केलाय हे सिद्ध होतंय. ऊर्जा विचार करू लागते की विक्रांत आता सापडेल की नाही, तो कोठे पळून गेला असेल. तर इन्स्पेक्टर गोलगुंडे विक्रांतच्या सगळ्या मित्रांना जाब विचारतो, तुम्ही जेव्हा या मुलीच्या अंगावर हात टाकला तेव्हा विक्रांत तेथे होता की नाही? ही मुलं एक शब्दही बोलत नाही. तर गोलगुंडे हा पद्माला विचारतो, विक्रांत तेथे होता का? पद्मा संपूर्ण हिंमत एकवटते आणि सांगते, हो, विक्रांत तेथे होता आणि विक्रांतनेच माझ्या इज्जतीवर हात टाकला, माझ्या अंगावर हात टाकला. आणि ती झालेला सगळा प्रकार सांगते आणि रडू लागते. त्यामुळे ऊर्जाला वाईट वाटतं. तर गोलगुंडे हा विक्रांतच्या मित्रांवर खूप चिडतो. विक्रांतचा एक मित्र म्हणतो, नाही साहेब, ही खोटं बोलतीये. तर गोलगुंडे चिडून म्हणतो, तू काय जज आहे का रे? गवती चहा, तोंड बंद ठेवायचं. आता जे काही ठरणार ते कोर्टात ठरणार आणि तुमच्या त्या विक्रांतला मोठी शिक्षा होणार. चला FIR नोंदवा, असं तो पद्माला म्हणतो. पण त्याच वेळेस हर्षवर्धनची तेथे एंट्री होते. हर्षवर्धन एखाद्या झंझावातासारखा, वादळासारखा तेथे येतो आणि म्हणतो, गोलगुंडे, FIR करण्याआधी मला एक फोन तरी करायला पाहिजे होता ना. आणि हर्षवर्धनला पाहून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. पूर्वा ही हर्षवर्धनला आधीपासून ओळखत असते, पण ऊर्जाला हर्षवर्धनबद्दल काहीच माहीत नसतं. पद्माच्या तर पायाखालची जमीनच सरकते हर्षवर्धनला पाहून. साहेब येथे कसे, असं म्हणून ती चक्क पूर्वाच्या मागे जाऊन लपते. परंतु हर्षवर्धनला पद्मा काही दिसत नाही. तर हर्षवर्धन हा इन्स्पेक्टरला विचारतो, इन्स्पेक्टर, मी हर्षवर्धन जहागीरदार, मी विक्रांत आणि त्याच्या मित्रांचं वकीलपत्र घेतलंय, काय पुरावा आहे आणि तुम्ही त्यांना इथे कसं पकडून आणलं? तेव्हा ऊर्जा काहीच बोलत नाही. तर इन्स्पेक्टर गोलगुंडे सांगू लागतो, आमच्याकडे तक्रार आली म्हणून आम्ही त्यांना उचलून आणलं. ही मुलं तिचा पाठलाग करत होती, तिचा विनयभंग केलाय त्यांनी. तर हर्षवर्धन म्हणतो, काय पुरावा आहे तुमच्याकडे? या मुलांनी असं काही केलंय, या मुलीने त्यांच्या घरी चोरी केली असावी म्हणून ती मुलं तिचा पाठलाग करत असतील. तुमच्याकडे आय विटनेस आहे का? तुमच्याकडे पुरावा आहे का? हे ऐकून गोलगुंडे गप्पच बसतो, त्याची बोलती बंद होते. हर्षवर्धन या विक्रांतच्या मित्रांना विचारतो, तुम्ही काही जबाब दिलाय का? मित्र नाही म्हणतात. तुम्हाला मारहाण केली का? मित्र नाही म्हणतात. हर्षवर्धन म्हणतो, एक शब्दही बोलायचा नाही. गोलगुंडे त्याला म्हणतो, साहेब, तुम्ही येथे कशाला उभे आहात? तुमच्यासारखा मोठा माणूस आज आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलाय, तुम्ही बसा ना. हर्षवर्धन खुर्चीवर बसतो. गोलगुंडे त्याला विचारतो, तुम्हाला काही प्यायला हवंय का? हर्षवर्धन त्याच्याकडे रागाने पाहतो. तर गोलगुंडे म्हणतो, चहा चहा, संध्याकाळची वेळ ना म्हणून विचारलं, आमच्या स्टेशनात अजून काय भेटणार? तर गोलगुंडेची दाढी पाहून हर्षवर्धन विचारतो, गोलगुंडे, तुम्ही वर्दीत आहात, ऑन ड्युटी आहात, मग दाढी कशी वाढवली? तर गोलगुंडे त्याला सांगतो, साहेब, मी परमिशन घेतली आहे, मला ते गोलगुंड झालंय ना गालाला, म्हणून मी दाढी वाढवण्याची परमिशन घेतली आहे मेडिकल रिझनमुळे. आणि तो हे कागदपत्र हर्षवर्धनला दाखवतो. पूर्वा ही हर्षवर्धनकडेच पाहत असते, पण हर्षवर्धनने अजून तिला पाहिलेलं नसतं. हर्षवर्धन म्हणतो, तुम्ही या चौघांना सोडून द्या, त्यांचा काहीही दोष नाहीये, त्यांची काहीच चूक नाहीये. ऊर्जाला जबर धक्काच बसतो आणि
हर्षवर्धन पुढे येतो. इन्स्पेक्टर चक्क या मुलांना घरी जायला सांगतो. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हे काय करताय, त्यांना असं कसं सोडून दिलं? तर हर्षवर्धन हा ऊर्जा समोर उभा राहतो आणि विचारतो, कसं सोडून दिलं म्हणजे? पण त्याच वेळेस त्याची पूर्वावर नजर जाते आणि पूर्वाला पाहून हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. तो विचारतो, पूर्वा तू येथे कशी? पूर्वा सुद्धा हर्षवर्धनकडे पाहतच राहते. तू काही केलंय का? तुला पोलीस स्टेशनमध्ये का यावं लागलं? पण पूर्वा एक शब्दही बोलत नाही. हर्षवर्धन तिला विचारतो, ज्या मुलीचा विनयभंग झालाय ती तुझी मुलगी आहे का? पण पूर्वा असं नकारार्थी मान डोलावते. ऊर्जा म्हणते, ती माझी आई आहे आणि मी आहे ॲडव्होकेट ऊर्जा यशवंत शिंदे. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन पूर्वाला विचारतो, ही तुझी मुलगी आहे का? आणि तू तिला ॲडव्होकेट बनवलंय, वकील बनवलंय? यशवंत बरोबर जे काही झालं त्यानंतर तू हिला वकील कसं काय बनवलं? हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. पण पूर्वा एक शब्दही बोलत नाही. ऊर्जाला काहीच समजत नाही. तेव्हा हर्षवर्धन ऊर्जाला सांगतो, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, मी आणि तुझे आईबाबा खूप जुने मित्र आहोत, चांगले मित्र आहोत आणि आतासुद्धा आमची मैत्री तशीच कायम आहे. आणि ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुम्ही कोणत्या बेसिसवर ही केस करायला निघाला आहात? ऊर्जा काही बोलणार तर हर्षवर्धन एकानंतर एक तिला कायद्याच्या डावपेचामध्ये अडकवतो. असं काही बोलतो की ऊर्जाची बोलतीच बंद होते आणि तो ऊर्जा काही बोलणार तर ऊर्जा ओरडून म्हणतो, ज्युनियर गप्प बसायचं, मी तुझा सिनियर आहे आणि पळायच्या आधी पळण्याची प्रॅक्टिस करायची असते, पण तू तर डायरेक्ट शर्यतीमध्येच उतरली. ऊर्जाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, काय ना सर, तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर असाल परंतु शर्यतीमध्ये उतरलं नाही तर कोणाचा वेग कमी आहे आणि कोणाचा जास्त आहे हे कसं समजणार? हर्षवर्धनला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो पूर्वाला म्हणतो, वा पूर्वा, तुझ्या मुलीमध्ये तर स्पार्क आहे, तिला माझ्याकडे पाठव. या केसच्या नादी लागू नकोस. मी तिला मोठी आणि श्रीमंत वकील बनवणार. माझ्या फर्ममध्ये मी तिला नोकरी देतो. पण ऊर्जा आणि पूर्वा काहीच बोलत नाही. इन्स्पेक्टर गोलगुंडे हे सगळं गप्प राहून ऐकत असतो. तर ऊर्जा म्हणते, मी त्याच्याविरुद्ध तक्रार करणारे, माझ्याकडे आय विटनेस सुद्धा आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, तक्रारदार कोठे? तुझी तक्रारदार केव्हाच पळून गेली आहे. ऊर्जा आणि पूर्वा आजूबाजूला पाहतात तर त्यांना पद्मा दिसत नाही. पद्मा खरंच पळून गेली. त्यामुळे या दोघींना मोठा धक्काच बसतो. तर हर्षवर्धन म्हणतो, तुमची तक्रारदारच येथे नाहीये आणि तक्रारदार नाहीये म्हणजे FIR नाहीये म्हणजे कोणती केसच नाहीये. केस येथेच डिसमिस झाली. गोलगुंडे म्हणतो, एकदम बरोबर बोलला साहेब. आणि तुमचं तर फॅमिली रिलेशन आहे. किती वर्षानंतर तुमचं फॅमिली गेट टुगेदर झालंय. तुम्ही येथेच सेटलमेंट करून घ्या. तर हर्षवर्धन म्हणतो, सेटलमेंट करायची गरजच नाहीये, कारण केस बनतच नाही, तक्रारदारच नाहीये, पुरावेच नाहीये, तर कसली केस? केस येथेच डिसमिस झाली आहे. आणि हर्षवर्धन पूर्वाला म्हणतो, पूर्वा, तू तुझ्या मुलीला ॲडव्होकेट बनवलंय. एक चूक तर तिची झाली आहे, पण तिला अशा केसेस लढायला लावू नको. तिला माझ्याकडे पाठव. मी तिला ट्रेन करेल, एक यशस्वी श्रीमंत वकील बनवेल. कसं आहे ना, एकाच घरात दोन दोन कुर्बानी नकोय. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. पूर्वा आणि ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. पूर्वाला काय बोलावं ते समजतच नाही. ऊर्जा ही इन्स्पेक्टर गोलगुंडेवर खूप चिडते आणि त्याला जाब विचारते, काय साहेब, तुम्ही तर झेंडाच बदलला. हर्षवर्धन येण्याआधी तुम्ही तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारत होत्या की मी त्या पद्माला न्याय मिळवून देणार, श्रीमंताच्या पोराला ठेचणार. मग ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार आले आणि तुम्ही तर नांगीच टाकली यम्मा यम्मा म्हणत. त्यामुळे गोलगुंडेला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, खूप जास्त बोलताय तुम्ही मॅडम. तुम्ही माझ्यावर आरोप लावताय का? मी लाचखोर आहे, मी त्याच्या पुढे पुढे केलं, नांगी टाकलं असं बोलताय का? तुम्ही काय केलं? आता मी तुमच्यावर आरोप लावतो. तुम्ही सुद्धा हे पैशांसाठी केलंय. आमदाराचा मुलगा आहे, त्याला बदनाम करायचं, ब्लॅकमेल करायचं म्हणून तुम्ही हे सगळं केलंय का? ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. तिचा विश्वासच बसत नाही. तर गोलगुंडे म्हणतो, आता पाहिलं ना, स्वतःवर आरोप लागले की कसं वाटतं. मी पद्माला न्याय मिळवून देणार, पण तुमची तक्रारदार कोठे? तिला येथे घेऊन या आणि मग FIR नोंदवा, कोर्टात केस उभी करा, पुरावे आणा आणि तिला न्याय मिळवून द्या. मी तुमची मदत करेल, पण तुमची तक्रारदारच नाहीये तर मी सुद्धा काहीच करू शकत नाही. तेव्हा ऊर्जा गोलगुंडेला म्हणते, ठीक आहे सर, मी पद्माला येथे घेऊन येते. पद्मा नक्की तक्रार करेल, FIR नोंदवेल आणि मी त्या विक्रांतला शिक्षा देऊनच राहील. असं म्हणून ऊर्जा आणि पूर्वा तेथून बाहेर पडतात. तर ऊर्जा ही पूर्वाला विचारते, आई, हे सगळं काय होतं? तू हर्षवर्धनला आधीपासून ओळखते, बाबा सुद्धा ओळखायचे आणि तो असं का बोलला की बाबांची कुर्बानी? हे सगळं काय?
तर पूर्वा चिडून म्हणते, ऊर्जा तू ही केस लढायची नाहीये. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ती विचारते, आई तू हे काय बोलतेस? तर पूर्वा म्हणते, मला तुला काहीच सांगायचं नाहीये, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ही केस तू लढणार नाहीये. त्यामुळे ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ऊर्जा सुद्धा चिडून म्हणते, आई मी ही केस लढणार आहे. मी आता पद्माकडे चालली आहे. पद्मा FIR करेल आणि मी जेव्हा घरी येईल ना तेव्हा हा हर्षवर्धन कोण आहे आणि तो काय बोलत होता हे सगळं मला समजायला हवं. त्यामुळे पूर्वाला खूप टेन्शन येतं की आता आपल्या भूतकाळाबद्दल आपण ऊर्जाला कसं सांगायचं. थोड्या वेळानंतर ऊर्जा ही पद्माच्या घरी येत असते. तर पद्मा ही चक्क आपलं सामान बांधत असते, बॅग भरत असते. तिचा भाऊ बंटी तिला विचारतो, ताई हे सगळं तू काय करतेस? तू आपली बॅग का भरतेस? आपण कुठे चाललोय? येथे माझी शाळा आहे, माझी परीक्षा येणार आहे. तर पद्मा त्याला म्हणते, बाळा आता जास्त प्रश्न विचारू नकोस, आपल्याला जावंच लागणार आहे. तर बंटीला काही समजतच नाही. तेवढ्यात दरवाजा वाजतो. पद्मा दार उघडते तर ऊर्जा आलेली असते. ऊर्जा विचारते, पद्मा तू कुठे चालली आहेस? तर पद्मा सांगते, ताई मी FIR नाही करू शकत, मला ही केस नाही लढायची आहे, मी हे शहर सोडून चालली आहे. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा पद्माला म्हणते, पद्मा मला मान्य आहे की हर्षवर्धन खूप मोठा वकील आहे, पण त्याच्यामुळे तू इतकी कशी काय घाबरलीस? तर पद्मा म्हणते, नाही ताई ते फक्त मोठे वकील नाहीये, तर ते माझे साहेब आहेत. मी त्यांच्या इथेच मोलकरीण म्हणून काम करते. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. पद्मा म्हणते, मी त्यांच्या विरुद्ध नाही लढू शकत. ऊर्जा तिला समजावून सांगते, पद्मा तुला त्यांच्या विरुद्ध नाही लढायचंय, तुला विक्रांत विरुद्ध लढायचंय. तर पद्मा सांगते, नाही ताई, विक्रांत हा हर्षवर्धन सरांचा होणारा जावई आहे. हर्षवर्धन सरांच्या मुलीबरोबर विक्रांतचं लग्न ठरलंय आणि विक्रांतचे वडील आणि हर्षवर्धन साहेब हे दोघे खूप चांगले मित्र आहेत आणि हर्षवर्धन साहेबांनी माझी खूप मदत केली आहे. कोविडच्या काळात जेव्हा माझे आईबाबा खूप सिरियस होते, आजारी होते, त्यावेळेस त्यांनी मला खूप जास्त मदत केली आहे. सगळा खर्च त्यांनी उचललाय आणि आता मी विक्रांत विरुद्ध FIR नाही करू शकत, केस नाही लढू शकत. हे ऐकून ऊर्जाला जबर धक्काच बसतो. आता या पद्माला कसं समजावून सांगायचं हा प्रश्न तिला पडतो. ऊर्जा पद्माला समजावून सांगते, मला सगळं मान्य आहे, हर्षवर्धन साहेबांनी तुझी खूप मदत केली आहे, तुझ्यावर उपकार केले आहेत, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तू हर्षवर्धन साहेबांच्या जावयाने जो काही अपराध केलाय, तुझ्या अंगावर हात टाकलाय, त्याला माफ करावं. कायदा आपल्या बाजूने आहे आणि त्या मुलांनी तुझा पाठलाग केला, तुझा विनयभंग केला, हे शेकडो लोकांनी पाहिलंय. कुणी ना कुणीतरी आपली साथ देईल ना. असा एक व्यक्ती असेल जो तुझ्या बाजूने साक्ष देईल आणि तो मुलगा ज्याच्याबद्दल मी तुला सांगितलं होतं तो साक्ष द्यायला तयार आहे, तो नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील. ऊर्जाला आठवतं की शौर्याने तिला वचन दिलंय की जर कोर्टात केस उभी राहिली तर तो पद्माच्या बाजूने साक्ष देईल, पण पद्मा यासाठी तयारच होत नाही. मैत्रिणींनो, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. ऊर्जा शिंदे तिच्यात तर स्पार्क आहे, परंतु ॲडव्होकेट हर्षवर्धन हा सुद्धा काही कमी नाहीये. त्याच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे आणि जेव्हा हे दोघे कोर्टात एकमेकांसमोर उभे राहतील तेव्हा ही मालिका पाहायला आणखीनच मजा येईल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा ऊर्जा ही रस्त्याने जात असेल तेव्हा चक्क शौर्याच्या गाडीने तिचा अपघात होणार. ऊर्जा या गाडीवाल्यावर खूप चिडेल, पण शौर्य या गाडीतून बाहेर पडणार तेव्हा दोघेही हसू लागतील. पण ऊर्जा त्याला विचारेल, तुझ्याकडे एवढी महागडी गाडी, म्हणजे तू श्रीमंत बापाचा मुलगा आहे का? त्याच वेळेस शौर्यला आठवणार की तो जेव्हा ऊर्जाच्या चाळीत गेला होता तेव्हा मंगेशने त्याला सांगितलं होतं की ऊर्जाला श्रीमंत बापाची मुलं नाही आवडत, तिला श्रीमंत बापाच्या मुलांचा तिटकारा आहे आणि जेव्हा तिला समजेल की तू श्रीमंत बापाचा मुलगा आहे ती तुझ्याशी मैत्री करणार नाही, तुला हकलून देईल. आणि हेच आठवल्यावर कदाचित शौर्य हा ऊर्जाला खोटं सांगेल. तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तो असं नाही सांगणार, मी फक्त त्याच्या लॉ फर्ममध्ये काम करतो असं खोटं सांगेल. पण आज ना उद्या जेव्हा पद्माच्या केसमध्ये शौर्याला कोर्टात साक्ष द्यायला उभं राहावं लागेल तेव्हा खूप मोठा खुलासा होईल, एवढं मात्र नक्की. एकूणच वचन दिले तू मला ही मालिका खूप भारी आहे. पद्माच्या या केसमुळे अनेकांची आयुष्य बदलणार आहे. मग ती हर्षवर्धन असो, पद्मा असो, ऊर्जा असो, शौर्य असो, या सगळ्यांच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे, एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका पाहायला आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप धन्यवाद.